सो हे एव्हरीवन, दिस इज ताज. आणि सकाळी 7ला उठून पण 10चं लेक्चर बंक करण्याचं टॅलेंट माझ्यामध्ये आहे. मी तिथंही लेट गेली ती का, कारण की मला माझ्या ॲप्रनला इस्त्री करायची होती आणि ती करूनही केल्यासारखी वाटत नाही आहे. सो आम्ही आता प्रोडक्टिव्ह डे घालवण्यासाठी कॅन्टीनमध्ये दुसऱ्यांची मापं काढत असलो. सगळ्यांची मापं काढले लिटरली सगळ्यांच्या, आणि ह्याच्यासाठी खूप टॅलेंट असावं लागतं कारण प्रत्येकाला वेगवेगळं जज करायचं असतं. यू कांट अंडरस्टँड, सोडा. सो सकाळपासूनचं लेक्चर करून आम्ही 4:30 वाजता निघालो फिरायला, कारण की आमची ट्रिपने नाही गेलेली. आम्ही अशा छोट्या छोट्या विजिट एन्जॉय करतो. सो ऑन द पॉईंट गेल्यावर ते अशी टीम बनली माझी ऑन पॉईंटवाली. मला माहीत नव्हते असं काय होणार आहे म्हणून. आणि तिथं गेलो आम्हाला आमचा सिखो ॲप भेटला. बिचारे पोरगी एवढीशी छोटीशी, तिला दोन्ही लँग्वेज येत होत्या, कन्नड पण आणि मराठी पण. सो ती ट्रान्सलेट करत होती त्या आजींना. सो फायनली आम्ही खूप सारे लोकांचे सर्वे केले. लिटरली मला जनगणनेला आल्यासारखं वाटत होतं की तुमच्या घरामध्ये कोण आहे, काय आहे, कसं आहे, सगळं काय 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 पंचटपणा करून नंतरून त्यांनी मला खायला दिलं एक एक सोनपापडी. आणि याच्या नादामध्ये मी माझा उपवास मोडला एका सोनपापडीच्या आमिषमध्ये. आणि फायनली त्यांनी आम्हाला मस्तपैकी असा एक चहा दिला. दॅट्स द एंड. बाय. उद्या भेटूयात नेक्स्ट गावामध्ये. टाटा.